नमस्कार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज तुम्ही केलाय, तुमचा अर्ज रिजेक्ट झाला तरी आता काळजी करण्याची गरज नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांनी नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज केलेले आहेत, अशा महिलांचे अर्ज आजपासून मंजूर होण्यास सुरू झालेले आहेत। भरपूर अशा महिलांचे अर्ज अप्रूव्हल झालेले आहेत। काही महिलांचे अर्ज रिव्ह्यूमध्ये गेलेले आहेत। काही महिलांचे अर्ज सध्या पेंडिंगमध्ये आहेत। ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्हल झालेले आहेत, अशा महिलांना अंगणवाडीमध्ये डॉक्युमेंट देण्याची गरज नाही। जर नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्ही त्या योजनेस पात्र झालेले आहात। आता फक्त तुमच्या खात्यावरती हे पैसे येणे बाकी आहेत। भरपूर अशा महिलांचे अर्ज इन रिव्ह्यूमध्ये गेलेले आहेत। अशा महिलांचे अर्जसुद्धा आता लवकरच चेक होईल आणि चेक झाल्याच्या नंतर त्यांचे अर्ज अप्रूव्हल होतील आणि त्यानंतर भरपूर अशा महिलांचे अर्ज पेंडिंगमध्ये आहेत। ज्या महिलांचे अर्ज पेंडिंगमध्ये आहेत, अशा महिलांचे अर्ज अजून रिव्ह्यूमध्ये गेलेले नाही आहेत किंवा अर्ज चेकिंगसाठी गेलेले नाही आहेत। लवकरच तुमचे अर्जसुद्धा चेक होईल। चेक झाल्याच्या नंतर तुमच्या अर्जाला सुद्धा अप्रूव्हल मिळेल। आता यामध्ये अनेक लाभार्थ्यांचे अर्ज रिजेक्ट होणार आहेत। जर तुम्ही व्यवस्थितरित्या अर्ज केला नसेल, जर तुम्ही या योजनेस पात्र नसाल तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज केलेले आहेत, अशा महिलांचे अर्ज रिजेक्टमध्ये जाणार आहेत। जर रिजेक्टमध्ये जर तुमचा अर्ज गेलात तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही, परत तुम्हाला अर्ज आता करता येणार आहे। ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट होणार आहेत, कोणत्या कारणासाठी हे रिजेक्ट झालेले आहेत, जर तुमचं कारण नसून सुद्धा किंवा चुकीची माहिती तुम्ही भरली असेल तर तुम्हाला परत योग्यरित्या माहिती भरून तुमचा अर्ज तुम्ही अप्रूव्हल घेऊ शकता। ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्हल झालेले आहेत किंवा रिजेक्ट झालेले आहेत किंवा पेंडिंग आहेत किंवा इन रिव्ह्यू आहेत, अशा सर्व महिलांचे अर्ज कशा पद्धतीने पाहायचा स्थिती याबद्दलची माहिती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी देण्यात आलेली आहे। पूर्ण डिटेल्स माहितीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे, कारण सध्या नारी शक्ती दूत ॲप हा चालत नाही। याचा जो प्रॉब्लेम आहे तो आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे। आता मला वाटते 1 ते 2 तासामध्ये जवळपास हा ॲप एकदम सुरळीत पद्धतीने चालू होईल आणि त्या ठिकाणी पूर्ण डिटेल्स तुम्हाला माहिती पाहता येणार आहे। जेव्हा ॲप सुरू होईल नवीन अपडेटसह, तेव्हा आपण नक्की आपल्या चॅनलवरती सर्व माहितीचा व्हिडिओ घेणार आहोत। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।